अखेर दादा परत आलेच. ज्या अजित पवारांविषयी, ज्या अजितदादांविषयी सांगितलं जात होतं, की अजित पवार 9 तारखेला परत येणार आहेत. 9 फेब्रुवारीला ते पुन्हा एकदा एंट्री करणार आहेत. त्यांनी एंट्री केलेलीच आहे, अशा प्रकारचं आता दिसत आहे. नेमकं काय घडलंय आणि अजित पवार खरंच वापस आलेत का? वापस आलेत तर कशाच्या स्वरूपात ते वापस आलेत आणि कुठं आलेत? हेच आपल्याला या व्हिडिओमध्ये संपूर्ण पाहायचं आहे. नमस्कार, मी रणजित आणि मुद्दा हक्काच्या या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कारण आपल्या चॅनलवर आपण असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओज खास तुमच्यासाठी बनवत राहत असतो. मंडळी, आपल्याला माहित आहे अजितदादा पवार यांच्या महाराष्ट्रामध्ये सध्या मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा सुरू आहे. अगदीच कानाकोपऱ्यामध्ये जर गेलं, गावच्या वेगवेगळ्या ठिकाणी जर गेलं, तर त्या ठिकाणी फक्त एकाच गोष्टीची चर्चा आहे, की अजित पवार जिवंत आहेत आणि अजित पवारची एंट्री ही पुन्हा होणार आहे. शिवाजी द बॉस या पिक्चर मध्ये रजनीकांत कशा प्रकारे एंट्री करतात, तशा प्रकारची एंट्री अजितदादांची होणार आहे. अशा प्रकारच्या चर्चांना गावोगावी उधाण आलेले. ज्या त्या ठिकाणी आपण पाहतो, फक्त एका नावाच्या व्यक्तीची चर्चा आहे. त्या व्यक्तीचं नाव म्हणजे अजितदादा पवार. अजितदादांनी आजपर्यंत महाराष्ट्राला हसवलेलं आहे, आजपर्यंत महाराष्ट्राला रडवलेलं आहे आणि आजपर्यंत त्यांच्या मिश्किल भाषणातून आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी ह्या शिकायला मिळालेल्या आहेत आणि कुठेतरी चांगल्या गोष्टी ह्या आत्मसात करायला मिळालेल्या आहेत. आणि एक धडाडीचा नेता एक प्रकारे कशा प्रकारे असावा आणि कशा प्रकारे जनसामान्याची एका नेत्याने कामं करावी, कशा प्रकारे त्यांच्या नेत्यांचं नियमाचं पालन करावं आणि नियमामध्ये राहून कशा प्रकारे काम करावं, हे आजपर्यंत अजितदादांनी आपल्याला सांगितलं होतं. आणि त्याचंच परीक्षण करून त्यांचेच सगळ्या गोष्टी घेऊन आज जे नेते काम करतायत, एक प्रकारे त्यांची शिकवण आहे. या शिकवणीमुळे अजितदादांनी बऱ्याच गोष्टी केल्या. अजितदादांनी वेगवेगळ्या गोष्टीमध्ये महाराष्ट्र पुढे नेण्याचा प्रयत्न केला आणि या महाराष्ट्र पुढे नेण्याच्या प्रयत्नामध्ये अजित पवारां स्वतः झिजले, स्वतः आपल्या जीवनामधील प्रत्येक क्षण फक्त या सगळ्या माणसासाठी, सगळ्या गोष्टीसाठी त्यांनी दिला. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे अजित पवारांच्या विमान अपघातासंदर्भामधल्या CID चौकशीमधील एक महत्वाची माहिती समोर येते आणि त्या महत्वाच्या माहितीमध्ये एक वेगवेगळ्या गोष्टी अजितदादांविषयी सांगितल्या जात आहेत. अमोल मेटकरी असतील किंवा बजरंग बाप्पा सोनवणे असतील. बजरंग बाप्पा सोनवणे हे बीडचे खासदार आहेत आणि या बीडच्या खासदारांनी काल एक शंका उपस्थित केली. ती शंका म्हणजे अजितदादांच्या विमानात बॉम्ब होता का? आपण जर पाहिलं तर बजरंग बाप्पा सोनवणे म्हणाले की मी CCTV पाहिले त्या विमानाची आणि ज्यावेळी CCTV पाहिले त्यावेळेमध्ये मला ज्या गोष्टी दिसल्या त्या भयंकर दिसल्या. कारण CCTV मध्ये ज्यावेळेस विमान लँडिंग होत होतं, विमान खाली येत होतं, त्यावेळेमध्ये विमान हे जमिनीला खेटण्याआधी, जमिनीला चिटकण्याआधीच त्या विमानाचा स्फोट झाला आणि कुठेतरी त्यांचा विमानाचा हा घातपात झालाय, दादांचा घातपात झालाय, अशा प्रकारचा शंका किंवा अशा प्रकारचा प्रश्न हा बजरंग बाप्पा सोनवणे यांनी उपस्थित केला. पण या प्रश्नामध्ये कुठेतरी थिअरी लपलेली आहे, कुठेतरी फॅक्ट लपलेले आहेत आणि या फॅक्ट मध्ये जे आपण पाहतो, या सगळ्या गोष्टीमुळे कुठेतरी जनसामान्यांमध्ये चर्चा सुरू आहे की खरंच अजित पवारांचा घात झालाय का? अजित पवार जिवंत आहेत का? कारण अमोल मेटकरींनी जे प्रश्न उपस्थित केले, विमानामध्ये 6 बॉड्या होत्या, विमानामध्ये 6 लोक होते, मग त्यामधल्या 5च बॉड्या कशा सापडल्या? 6वी बॉडी नेमकी गेली कुठे? तर हा सगळा गोळ पॅसेंजर लिस्ट मुळे आलेला आहे. कारण जी फ्लाइट अटेंडर होती, ती फ्लाइट अटेंडर पॅसेंजरच्या लिस्ट मध्ये त्या फ्लाइट अटेंडरचं नाव आलं पिंकी माळी. त्याच्यामुळे हा सगळा गोळ झालेला आहे. कारण त्या विमानामध्ये 5च लोक होते, मात्र पॅसेंजर जर पिंकी माळी धरली तर 6 लोक होते, मग असं सांगण्यात येत होतं. त्याच्यामुळे ते पॅसेंजर नव्हती तर फ्लाइट अटेंडर पिंकी माळी हे डबल नाव आलेलं होतं. डबल नावामुळे हा गोळ झालेला होता आणि या सगळ्या घोळामुळेच 6 लोक होती अशा प्रकारची माहिती आली होती. मात्र फ्लाइट मध्ये कुठेही 6 लोक नव्हती, तर त्यामध्ये फक्त 5 लोक होती, अशा प्रकारची DGCAची आताची माहिती आहे आणि DGCAने या सगळ्या गोष्टी स्पष्ट केलेल्या आहेत. पण
महत्वाचं म्हणजे सुरुवातीला आपण व्हिडिओमध्ये बोलण्याच्या याच्यामध्ये म्हणालो की अजित पवार परत आले, महाराष्ट्राला धक्का बसला किंवा बारामतीत परत आले, एक प्रकारे आश्चर्यचकित करणारी ही गोष्ट आहे. तर असं का म्हणालो याचं कारण सुद्धा ऐकून जा. कारण बऱ्याच पुन्हा लोक असतील की अशा प्रकारच्या गोष्टी केल्या, कुठेतरी लोकांच्या भावनेशी खेळायला लागलो काय, अशा प्रकारचं आपण बोलतो. तर असं आपण याच्यासाठी म्हणालो कारण जिल्हा परिषदेचे असतील, पंचायत समितीचे असतील, आज निकाल लागलेला आहे, निकाल समोर आलेला आहे. त्यामध्ये भरघोस असं यश अजितदादांच्या राष्ट्रवादींना मिळालेलं आहे आणि अजितदादांची इच्छा तीच होती. शेवटला सुद्धा अजितदादा त्याच्यासाठीच लढत होते आणि त्याच्यासाठीच या सगळ्या गोष्टी अजितदादांनी केल्या आणि आज त्याच गोष्टीमुळे अजितदादांचं नाव रूपाला लौकिकाला आलेलं आहे. पण आता जिल्हा परिषदेचा पंचायत समितीचा जो काही निकाल आला त्याच्यामध्ये निकालामध्ये राष्ट्रवादीला भरघोस असं यश मिळालं, अजितदादाच्या पक्षाला भरघोस असं यश मिळालंय आणि याच गोष्टीमुळे अजितदादा परत आलेत असं म्हणायला हरकत नाही. जनसामान्यामध्ये परत आलेत असं म्हणायला हरकत नाही, त्यांचे विचार परत आलेत असं म्हणायला सुद्धा हरकत नाही आणि असंच परत यावे. प्रत्येक निवडणुकीत त्यांच्या पक्षाला साथ मिळावी, यश मिळावं आणि कुठेतरी दादा पुन्हा एकदा आपल्या असे जिवंत राहावे ही सगळ्यांची इच्छा आहे. मात्र अजितदादा गेलेले आहेत हे कटू सत्य आहे, हे सगळ्यांना माहिती असावे. तुम्हाला काय वाटते या सगळ्या गोष्टीबद्दल तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.